पुण्यामध्ये गोळीबार झालाय। बिबवेवाडी परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडलेली आहे। गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांनी हवेत गोळीबार केला। गोळीबार करणाऱ्या 2 रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। गणेश भालके आणि देवा डोलारे असं गोळीबार केलेल्या आरोपीचं नाव आहे। 4 आरोपी अजूनही फरार आहेत अशी माहिती समजते। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, नेमकं काय कारण झालेलं होतं असा गोळीबार करण्यामागे आणि पोलिसांनी इतकं हवेत गोळीबार करणाऱ्या या आरोपींवर आता नेमकी काय ऍक्शन घेतली? रिद्धी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। इंद्रानगर परिसर आहे ज्या ठिकाणी हा गोळीबाराची घटना घडली। गाडीला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून 2 गटामध्ये वाद झाले आणि त्या वादातून ही हवेमध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे। यामध्ये 4 आरोपी आहेत जे आतापर्यंत फरार आहेत। 2 आरोपींना पकडलेला आहे आणि हे आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। त्यांच्याकडे अधिकची चौकशी करण्यात येते आणि जो बंटी मस्की नावाचा गोळीबार करणारा आरोपी आहे तो मात्र आता फरार झालेला आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। रिद्धी जी, धन्यवाद बालाजी दिलेल्या माहितीसाठी।